आणि मी आमंत्रित करतो पंचांच्या भूमिकेत एक डॅशिंग व्यक्तिमत्व हरीश कोळेकर। आपण पंचांच्या भूमिकेत जायचा अचूक निर्णय ज्यांचे राहिलेत आजच्या दिवसात, ज्यांनी मात्र चांगली पंचगिरी केली आहे। बॅटिंग बॉलिंग लक्षात नाहीये कोणाच्या, परंतु पंचगिरी ज्यांची सगळ्यांच्या लक्षात आहे त्या हरीश कोळेकर या सामन्यासाठी पंच म्हणून कार्यरत आहेत। आणि स्पीडअप घ्यायचा आहे शिवा, विनंती असेल बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल तोपर्यंत आपण आतमध्ये धावा। सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे। ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आलेत, सामना आपण लगेच चालू करून घ्यायचा आहे। पंच हरीश कोळेकर आपल्यासाठी मॅच थांबली आहे। पंच शैलेश शिंदे आपल्याला बघायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये, मेन अंपायरचा रोल आता मात्र बजावतायत। ओमकार मोहिते गोलंदाजीच्या मार्कवर, समोर आपण बघितलं तर एकीकडे सूरज करपे, तर नो स्ट्राइक रेंजला शिवा। सो सोनार की एक शिवा की सध्या नो स्ट्राइकर रेंजला, आणि समोर मलिंगा फेम मिनी मलिंगा ओमकार मोहिते। बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी असेल। पहिला चेंडू स्लो बनवून होता, पहिल्या चेंडूला अगदी पीक केलाय। पहिल्या चेंडूला ते आपण बघितलं तर डोक्यावर जाणारे हात मात्र सगळे काही सांगून गेलेत। इथं झेल ड्रॉप झालाय आणि या चेंडूवर आलाय षटकार। पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ओमकार मोहिते आपल्याला बघायला मिळतोय। हा पुढचा चेंडू, याही वेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू कसा बसा मात्र डिफेन्स केलाय। चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये गेलाय आणि आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजानं। पहिला चेंडू फुल पिच प्रकारचा होता, त्याच्यावर आक्रमण मात्र नक्की केलं। चांगलं टायमिंग आपल्याला बॅट्समनचं बघायला मिळालं। सूरजच्या बॅटमधून षटकार, तदनंतर मात्र एक तेरी तो एक मेरीचं समीकरण, त्याच्यानंतर मात्र ओंकारच्या माध्यमातून सुंदर यॉर्कर। पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय। राईट आर्म ओव्हर द विकेटने ओंकार मोहिते आणि समोर सूरज। या वेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू घेऊन काढलाय। 1 बाउन्स 2 बाउन्स, क्षेत्ररक्षणाच्या थोडासा अवकाशाच्या बाहेर चेंडू निघून जातोय। दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या। तिसऱ्या धावेसाठी कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये, 2च धावेवर समाधान मांडलंय आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय 9 या आकड्यावर। 9 धावा। ओंकार, अक्षय, नितीन राऊत ही दिग्गजनं भरलेली टीम आपल्याला बघायला मिळते। तर त्याच टीम मध्ये दीपक सुद्धा तेवढ्याच ताकदीनं खेळताना बघायला मिळालाय। या वेळेला सबमरीन चेंडू खालीच राहिलाय आणि खालच्या खालूनच मात्र या यष्ट्यांना अगदी झोपवलंय आणि विकेटचं बदल। पहिला झटका मैदानाच्या बाहेर सूरज चरवात। उद्या ठीक 7 वाजता पहिला नाणेफेक केला जाईल। ज्या कोणाची मॅच असेल ती तुम्हाला आता शेवटच्या सामन्यानंतर तुम्हाला सांगितली जाईल, परंतु 7 वाजता ठीक नाणेफेक केला जाईल हे लक्षात राहू द्या। आज उद्घाटनाचा दिवस होता, मान्यवरांची आपण वाट बघितली, परंतु उद्या कोणत्याही मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित नसणार आहेत। 7 वाजता आपल्या सगळ्या प्लेयरांना इथं जमायचं आहे। उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, उद्याचा दिवस शेवटचा आहे। उद्या तुमची साथ आमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे। अजय कुंभार आलाय बॅटिंग साठी। पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आलाय।
वायडर लाईन टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर राहिलाय आणि पंचांचा इशारा, वाईट बॉल आलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर ओमकार मोहिते. या वेळेला लाजवाब चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या गतीनं ओंकार मोहिते टाकतोय त्या गती विरुद्ध तुम्हाला बॅकफुटवर जाऊन पंच करायचे असतील तर तुमचा तेवढा फॉर्म असणं, तुमची तेवढी प्रॅक्टिस असणं, स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. या वेळेला अजयचा थोडासा विश्वास कमी दिसला. या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू नक्कीच जाऊन आदवतोय. पॉवर प्लेचा वापर करत असताना तंतोतंत अगदी चांगला फटका खेळताना बघायला मिळालाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव बघता बघता कंप्लीट झाली आणि अगदी तिसरी धाव सुद्धा जीवाच्या आकांतानं पूर्ण केली आहे. 3 धावा या शेवटच्या चेंडूवर कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ झाला. एक बाद धाव संख्या जाऊन पोहोचतीये 13 या आकड्यावर आणि तब्बल 6 चेंडू शिवा नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. शिवा गेल्या वर्षी सुद्धा या बॅट्समनची चर्चा झाली होती. या बॅट्समननं पहिल्या मॅच मध्ये अगदी हाहाकार मचवला होता. त्यानंतर मात्र एक थोडीशी दुःखद घटना त्याच्या सोबत झाली. इंजर्ड झाला. पाठीचा थोडासा आजार त्याच्या नशिबात पडला. त्यानंतर मात्र थोडासा आराम केल्यानंतर पूर्ण वर्षभरानंतर स्वतःला बॅक करतोय. त्यानंतर त्यानं या हंगामामध्ये पुन्हा एकदा एंट्री मारली आहे. पर्व तिसऱ्यामध्ये पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीनं उभा राहिला. मागच्या 2 मॅच मध्ये ज्यानं भेदक बॅटिंग केली तो शिवा सध्या मात्र नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. कमबॅक आयुष्यात करणं गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये कमबॅक केलाय शिवानं पुन्हा एकदा क्रिकेटच्या या नगरीमध्ये आणि आता गोलंदाजीच्या मार्गवर आलाय मिस्टर नितीन राऊत. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल. या वेळेला मात्र एकाच धावेवर समाधान. शरीराच्या थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न, बॅट्समनच्या अंगावर न टाकण्याचा प्रयत्न. कारण अजयचा जर ट्रान्स बघितला तर त्याचा ताकद लावून खेळण्याचा अनेक वेळेला मनसुबा असतो आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू टाकण्याचा थोडासा प्रयत्न राहिला आहे गोलंदाजाचा. शिवा आपल्याला बघायला मिळतो आता स्ट्राईकला. या वेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी जिथं उभा तिथं जाऊन हा चेंडू विसावतोय. विशाल शिंदे पप्पू आपल्याला बघायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याच्या हातात हा सुंदर झेल आणि आजच्या दिवसामध्ये तब्बल आजच्या सीझन मध्ये पहिला झेल पकडलाय आणि तो बी शिवाचा. महत्वाचा झेल, महत्वाचा मासा गळाला लागलाय. महत्वाचा झटका मैदानाच्या बाहेर आणि आता करता धरता कर्णधार मैदानाचा या मॅचचा केबीसी फायटर संघाचा अर्जुन पवार मैदानाच्या आतमध्ये जातो. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा नितीन राऊत आपल्याला बघायला मिळतो. पहिला ब्रेक थ्रू तर नक्कीच मिळवून दिला. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू, त्याच्यावर शॉर्ट आर्मचा हा फटका. चेंडू इथं बघितला तर जाईल चौकारासाठी. फरार चौकार. धावसंख्या आपण बघितलं तर धाव फलकावर धाव जाऊन पोहोचतायत 18 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन राऊत. फुल टॉस चेंडू होता. मेजवानी होती क्रिकेटची. इथं मात्र त्या मेजवानीवर ताव मारता आलेला नाहीये. फुल टॉस चेंडू, ताकद लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि संपर्क ज्या वेळेला नसतो त्यावेळेला धावा येत नसतात आणि यावेळेला धाव आलेली नाहीये. पुढचा चेंडू शॉर्ट पिच उडवलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडू निघून जाईल. 6 धावेसाठी षटकार.
शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, ही ताकद आहे अर्जुन पवारची. शॉर्ट आर्म पूलचे फटके, पूल शॉट ही ओळख राहिली अर्जुनची. या वेळेला पुन्हा एकदा उंची जास्त लांबी नाहीये, क्षेत्ररक्षक आहे खाली आणि ओंकार मोहिते आहे, म्हणजे चेंडू जाईल सीमारेषेच्या. यस नक्कीच पंच शहानिशा करतायत, पडताळणी केली जाते कारण महत्वाचे विकेट आहे, महत्वाची मॅच आहे. कारण दोघांनाही अस्तित्व राखून ठेवायचं असेल तर चांगलं फाईट करणं गरजेचं आहे. अशा वेळेला एक एक रन, एक एक चेंडू खूप महत्वाचा असतो. नक्कीच चाचपणी केली जाते, पडताळणी केली जाते. प्रेक्षक त्या बाजूला उभे आहेत आणि प्रेक्षक माई बाप आपल्या दरबारात हा कौल टाकला जातोय. धावा धावून घेतलेल्या इथं ग्राह्य धरल्या जातील आणि धावा धावून घेतल्या त्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 26 लॉस ऑफ 2 विकेट. 26 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झालाय. ओंकार आणि नितीनचं षटक संपलं. आता गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय आलाय. अक्षय, नितीन, ओंकार, चांगले बॉलिंग लाईनअप आपल्याला बघायला मिळाली आहे. 26 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. सूरज आणि शिवा ही जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर एकीकडे आयकॉन आणि दुसरीकडे कर्णधार या संघाचे केबीसी फायटर संघाचे आपल्याला बघायला मिळत आहेत. समोर अक्षय शिंदे गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू फसवलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि हातामध्ये कॅच संपादित केलाय. विकेटचं पतन. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. अजय कुंभा बाद झालाय. स्लोवर वन होता पहिला चेंडू. आपण बघितलं तर अजयनं तो चेंडू खेळवण्यासाठी कॉर्नरचा रिझन निवडलं. क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे ओंकार मोहिते, त्याच्याकडून चांगला कॅच आपल्याला संपादित होताना बघायला मिळाला. आणि आता चॉईस प्लेयर साहिल कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्या विरुद्ध मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण बदलवलं गेलंय. लेफ्ट आर्मचा हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. साहिल कोळेकर अक्षय शिंदेच्या समोर आपल्याला बघायला मिळतोय. राऊंड द विकेटने, सॉरी ओव्हर द विकेटने लेफ्टी बॅट्समन साठी अक्षय शिंदे. जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. पहिला चेंडू साहिल साठी. या वेळेला अपील तर केली आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. तू चल मैं आयाची भूमिका. साहिल पुन्हा एकदा जसा आला तसा मात्र परत जातोय. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. पुढचा चेंडू उदय आराखळे आलाय बॅटिंग साठी. या वेळेला जर बघितलं आपण तर घोषांकी क्षेत्रात गेलाय. आता मात्र चालक आणि चतुर अक्षयनं मात्र या चेंडूवर जादुई बोट फिरवण्याचा प्रयत्न चालू केलाय. इथं मात्र गती दिली जात नाहीये. चेंडूवर फ्लाईट दिली जाते आणि या फ्लाईटनंच थोडासा प्रत्येक फलंदाज अडकतोय. थोडं त्याला मनमोहित केलं जात आहे की चेंडू हा स्लॉट मध्ये, परंतु हे फसवलेले चेंडू मात्र गुंगारा देऊन जात आहेत फलंदाजाला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक कोण आहे त्या बाजूला बाबू बघितला आपण. बाबूच्या हातातून झेल ड्रॉप झालाय आणि नक्कीच एक धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. 28 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 28 धावा.
अक्षय शिंदे गोलंदाजीच्या मार्कवर पहिले 2 षटक 26 धावांचे होते. तदनंतर मात्र अक्षय शिंदे जसा गोलंदाजीच्या मार्कवर आला तसा मात्र त्यानं कमबॅक केलाय. या वेळेला चांगला फटका स्ट्राईक ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे नितीन राऊत आपल्याला बघायला मिळतोय आणि एकच धावेवर समाधानी व्हावं लागेल. आता थोडासा जोर लावला जातोय. प्रत्येक चेंडूवर मात्र वेगळं कष्ट केलं जाते. प्रत्येक चेंडूवर मात्र आपली ताकद दाखवली जाते. प्रत्येक क्षेत्ररक्षक आता मात्र झोकून देत आहेत, कारण जसजशी ही स्पर्धा शेवटला जाईल तसं मात्र प्रत्येक जण अगदी जीवाचा आकांत करेल. या वेळेला जीवाचा आकांत आपल्याला करताना बघायला मिळतोय AKB चॅलेंजर्स या संघाकडून. पंच एक चेंडू बाकी आहे. पाच चेंडूंचा खेळ झालाय. एक चेंडूचा खेळ झाला बाकी आहे. येस, चुकतो तो माणूस आणि जो चुका सुधारतो तो देव माणूस, आणि आमच्या बाजूला तो बसलेलाच आहे आणि अंपायर सुद्धा त्याच देव माणसाचं एक प्रतीक आहे. एक चेंडू बाकी आहे. स्पीडअप घ्या. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक धाव आली आहे. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला आपल्याला बघायला मिळतो. अक्षय शिंदे लाजवाब गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 आणि 2च विकेट इथं मिळवल्यात. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर धडल्यात. आता उदयसाठी हा चेंडू फुल टॉस उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे नक्कीच, फटका तर फसलाय. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथं चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. पंचांचा इशारा. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपातील एक धाव. 3 षटकांचा खेळ झालाय आणि आता धाव संख्येवर धावा जोडल्या गेल्यात. 30 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं महत्वाचं 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सूरज शिंदे आपल्याला बघायला मिळतो आणि स्ट्राईकवर कर्णधार अर्जुन पवार. एका बाजूने विकेटची झडी चालू आहे तर दुसऱ्या बाजूने अगदी पाय रोवून उभा आहे अर्जुन या शेवटच्या षटकासाठी. बघूया हा कसं असेल बॅटिंग. पहिला चेंडू शॉर्ट टर्म पूलचा फटका सक्सेसफुल झालाय. चेंडूला अगदी भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 7 धावेसाठी षटकार. अर्जुन पवारची पूल शॉर्ट टर्म पूलचे फटके अर्जुनची ओळख राहिली आहे. त्याच्या जर भात्यात तुम्ही अशा प्रकारचे चेंडू द्याल तर तो रात्रभर षटकार मारत बसेल, डोळे बांधून षटकार मारत बसेल, असं मात्र अशोकनं मगाशीच सांगितलंय. मिस्टर पिटीपेल राजेश कुराडेला सुद्धा एका ओव्हरमध्ये 24 धावा ठोकणारा हा फलंदाज आहे अर्जुन पवार. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कळा लागली होती. डोक्यावर हात नक्कीच गेले होते गोलंदाजाचे, परंतु थांबवलंय स्वतःला अर्जुननं. त्याला माहिती आहे अजून चेंडू बाकी आहेत. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत मात्र धावा कमी पडू देणार नाही. हा स्वतःवरचा विश्वास असणं गरजेचं आहे. सूरज शिंदे 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राईट आर्म ओ द विकेटने हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला सुद्धा फटका चांगला. उंची जास्त आहे, लांबी जेवढी पाहिजे तरी नक्कीच या वेळेला सुद्धा पंचांना थोडासा कवायती करून दर्शवावं लागतंय. येस, इट इज षटकार.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सूरज शिंदे. या वेळेला सुद्धा जोर कस लावला, इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक नितीन आहे खाली. विकेटचं बदन यावं लागेल बॅक टू द पवेलियन, परंतु आपली भूमिका अगदी चोख पार पाडून अर्जुन मात्र बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आपण बघितले तर 42 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात आणि आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 2 आणि बॅटिंग साठी शशिकांत लुगडे मैदानाच्या आतमध्ये आला. शशिकांत, एक हंगाम एक काळ या फलंदाजानं गाजवलाय. शशिकांत लुगडे मैदानाच्या आतमध्ये आला. एक काळ गाजवला यानं. आज मात्र पुन्हा एकदा ती क्रिकेटची आवड पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्याला घेऊन आली आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरज गोलंदाजीच्या मार्कवर आहे. समोर शशिकांत आहे. बघूया हा पुढचा चेंडू. या वेळेला इथे चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. नक्की स्लॉट मध्ये होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि इथं मात्र डॉट बॉल आलाय. गरजेचा होता डॉट बॉल, कारण धावसंख्या आपण बघितली तर तब्बल जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. षटकातील शेवटचा चेंडू आहे. मापक धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मोठ्या फटक्यांची गरज आहे. सूरज समोर आहे. शशिकांत बॅटिंग साठी या वेळेला उंच मारलाय. फटका तर फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक ओंकार आहे खाली आणि ओंकारनं आजच्या दिवसात लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर आणि धावसंख्या स्थिरावतीये 42 आकड्यावर. जिंकण्यासाठी विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर आणि 42 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 43 धावांची गरज आहे. ती नक्कीच एकेबी चॅलेंजर्स या संघाला स्पीडअप घ्यायचंय. केबीसी फायटर्स मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचंय. अगदी 44 किती धावेचं आव्हान आहे? 43 धावेचं आव्हान आहे. वैभव आमच्या सोबत जोडलाय स्क्रीनवरती. वैभवला आपण पाहतो. वैभव काय बोलतोय, यंदाचं तिसरं पर्व कसं राहिलंय तुझ्यासाठी? बॅटिंग करत असताना तर खूप स्ट्रगल आलाय. म्हणजे प्रत्येक जण आधी म्हणजे आमचे संघमालक असू द्या किंवा सगळे प्लेयर्स असू द्या, सगळ्यांना माझ्यावर जास्त आशा आहे आणि नक्कीच त्यांना मी निराशा केलंय. परंतु येणारे काही अजून मॅचेस आहेत. त्यांना पुन्हा एकदा सांगतो की मी माझे 100% देईन. बॅटिंग नाही झाली तरी बॉलिंग करेन, बॉलिंग नाही झाली तरी फिल्डिंग करेन, परंतु 100% नक्की देईन. पुस्तकाचा एक पान पाडलं म्हणून धडा संपतो का आणि पान पलटली तर नवीन अध्याय चालू होतो का? काय बोलशील? नाही, असं तरी अजिबात नाही, कारण एकट्यावर तरी मॅच नसते. आमचे 11च्या 11 जण चांगले आहेत आणि प्रत्येकाला सुद्धा हेच सांगायचं आहे की एकट्यावर कधीच मॅच नसते. म्हणजे आपण आयकॉन आहात. आपण आपली खेळी जर चांगली झाली नाही तर इतरांवर चिडून आपण राहण्यापेक्षा आपण त्यांना घेऊन चालणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी मी तेच करण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं चुकतोय परंतु शिकतोय हळूहळू. भूषणच्या खेळाबद्दल काय बोलशील? भूषण आज भन्नाट फॉर्म मध्ये आणि भूषण ऐकत नाहीये. म्हणजे कुठे होता भूषण, अचानक आला, हिरो बनला आणि सगळ्यांना मागे, म्हणजे भूषण नावच नव्हतं आणि भूषण डायरेक्ट आज चमकलाय. भूषणच्या खेळाबद्दल काय बोलशील? आज प्रेमात पडले सर त्यानं मला. म्हणजे मलाच नाही तर प्रत्येक कुसरुणकरांना त्यानं प्रेमात पडलंय. अशा प्रकारचे बॅटिंग लाजवाब. आजपर्यंत असा भूषण कुठं लपून बसलेला होता ते समजलं नव्हतं, परंतु आज अगदी मोठ्या मंचवर त्यानं पंच दिलाय. थँक्यू सो मच. हे होता अर्थातच वैभव जो आमच्यासोबत जोडला होता कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओमसा एमटीसीने छान टिपलाय. भूषण देखील जोडला. म्हणजे हे दोन्ही तारे सितारे आज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने विजय देखील जोडला गेला आहे. संपूर्ण जे व्यासपीठावरती आहेत ते सगळे मेहनत करणारे एक चांगले खेळाडू आहेतच, मात्र एक उत्तम आयोजक कसा असतो, दिवस रात्र मेहनत केल्यानंतर आपल्या खेळाला कशा पद्धतीने सांभाळून ठेवायचं, दिवस रात्र तुमचं जागरण झालंय तरीही तुम्ही चांगला खेळ कसा करायचा, याचं चांगलं उदाहरण आज या सगळ्या खेळाडूंनी दिलंय, ज्यांनी रात्रभर बॅनर्स असतील, खेळपट्टी असतील, या सर्वांसाठी मेहनत केली आणि सकाळी उजाडला आपल्या खेळाला सुरुवात केली. सध्या आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील शेवटची इनिंग, पण उद्या बरोबर 7 वाजता
वाजता मॅचला होईल सुरुवात, कारण की उद्या खूप प्रेशर आहे. एकूण 13 मॅचेस सेमीफायनल फायनल पकडून आहे आणि उद्या काही करून स्पीडअप घ्यावा लागणार. आजच्या तब्बल 3 मॅचेस उद्या पहिल्या खेळवल्या जातील, म्हणजे उद्या कदाचित हिंदवी वॉरियर्स आणि मळ्यादेवी वॉरियर्सला इथेच थांबावं लागेल कदाचित आज रात्रभर. उद्या बरोबर कोंबडा आरवला की टॉस होणार आणि सुरुवात होणार. तुमची मदत हवी आहे, कारण की उद्या फायनल चांगल्या ओव्हरची खेळवायची. एवढी मोठी स्पर्धा आणि 1 ओव्हरची फायनल 2 ओव्हरची फायनल त्याला अर्थ नाहीये. म्हणून उद्या तुम्ही 7 वाजता उपस्थित राहिलात तर मॅचेस चांगल्या होतील ही अपेक्षा आम्ही बाळगतो आणि सेकंड इनिंगसाठी जातो जिथे मात्र मॅचला होते सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे आपण पाहिलं तर ओमकार आणि दुसऱ्या साईडला अक्षय ही पेअर मैदानामध्ये दाखल झाल्या. अर्जुनला आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आज भन्नाट फॉर्म मध्ये अर्जुन. पहिला चेंडू बॅटच्या अगदी रडामध्ये होता, मात्र लेग स्टिकच्या थोडासा बाहेरून निघून जातोय. कंटिंग ऑफ दी साऊंड ऐकू आला पुन्हा एकदा तो आवाज. अर्जुन जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी येतो अर्जुन चेंडूच्या मागे ताकद लावण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हाच त्याचा कंटिंग ऑफ दी साऊंड हा नेहमी आपल्याला ऐकू येतो. आता देखील तसाच आला, वेगानं चेंडू टाकायचा प्रयत्न त्याचा राहिला होता. यावेळी मात्र सुरेख शॉट ऑन पूल आहे. काव कॉर्नर रिझनला खेळाडू मात्र वेगानं जातोय. एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय, मात्र तोपर्यंत ओहो व्हॉट अ थ्रो. थोडक्यासाठी यावेळी मात्र बचावला गेला. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात. अंपायर स्टंप सगळ्या गोष्टी सांगायला लागतात पंचांना. नवीन अंपायर आहे, थांबल्या, पुन्हा नव्यानं सुरुवात करेल. बऱ्याच गोष्टी गोलंदाजाच्या मनामध्ये ठरलेल्या असतात की टप्पा कुठे टाकू, कसा टाकू. थोडासा टाण सरला की गोलंदाज कधी कधी तयार होतो पुन्हा नव्यानं चेंडू टाकण्यासाठी. या गोष्टी घडतात. बाहेर पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लोअर बन होतोय. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. इथे शॉट सिलेक्शन कोणतंही नव्हतं. चेंडू स्क्वेअर कट करायचा नव्हता, ड्राईव्ह करायचा नव्हता, शॉर्ट ऑन पूल करायचा नव्हता, पॅडल स्वीप करायचा नव्हता, फक्त स्टेअर करायचा होता आणि अशाच वेळी चेंडू अगदी बॅटीच्या जवळून निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी देखील पुढे आलाय, 2 पावलं, शॉट ऑन पूल केला, हॅमर केला, चेंडू कॉर्नर रिजनला. वॉट एफर्ट्स, वॉट अ फिल्डिंग, अप्रतिम लाजवाब. A1 क्वालिटीची A1 फिल्डिंग आता मात्र बघायला भेटली. काय चमकलाय हा हिरा. आज मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला. म्हणून मी चर्चा केली की शहरी विभागामध्ये खेळणारे वेगळे, पण ग्रामीण विभागाचे चिते आज तुम्हाला समोरासमोर दिसतील. कारण की 2 सायकल उगाच नाही ठेवल्यात. ग्रामीण विभागामध्ये बांधावरून उड्या मारणारे खेळाडू देखील आज दिसतील. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल, पॉवरफुल आहे, डीप स्क्वेअर लेग रिजनला. 1 पाऊंड चेंडू सीमारेषे जवळ गेला, पार येतोय चौकार. अप्रतिम फटका. या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अगदी 9 या आकड्यावरती. तब्बल 4 चेंडू झाले. टू गो. बॅटच्या रडामध्ये उचलला, अंतर आहे, दुरी आहे, अधुरी आहे. खेळाडू आहे, चेंडू खाली येतोय, विकेटचं पतन. एन्जॉय केलाय, जल्लोष करतोय आणि तदनंतर मात्र पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिला फलंदाज, पहिली विकेट आणि पहिला एन्काउंटर. ओमकार बॅक टू द डकआउट. चला या स्पीडअप करा, कारण की वेळ थांबत नाही आणि सूर्य सध्या अस्ताला चालला. त्रेचाळीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं 43 आणि 43 धावेचं आव्हान पार करत असताना वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच आणि सध्या वाटेमध्ये काटे टाकले जातात अर्जुनच्या माध्यमातून, ज्यानं मात्र फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच माघारी पाठवल्या ओमकारला. यावी मात्र अगदी माघारी पाठवलं जाते.
हो लेग स्टिकच्या कदाचित बाहेरून अंपायर सांगता शैलेश सांगतोय होय लेग स्टिकच्या बाहेरून चाललाय. बऱ्याचदा वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूवारपणे योग्य दिशेला जाणं महत्वाचं मानलं जातं. यावेळी वेग जास्त आहे आणि याच वेगामुळे नियंत्रण थोडंसं कंट्रोलच्या बाहेर जात असताना कारण की जास्त वेगानं टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या सध्या अगदी स्थिर आहे 10. बॅटच्या रडारमध्ये उचललाय सरळ बॅटीने खेळाडू आहे चेंडूच्या खाली येतोय. कॅच यावे मात्र होते ड्रॉप. 1 2 3 खेळाडूंची हात डोक्यावरती आणि तदनंतर मात्र धावांसाठी धाव करत असताना 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 43 धावेचा आव्हान पार करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 12. लॉस ऑफ दी 1 विकेट. संगीत तुम्ही ऐकलं डीजे हिंदवी यांच्या माध्यमातून. अजय येतोय गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर आहे. अक्षय सध्या आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर अगदी त्याच्या समोर आहे. अजयला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याला पाचारण केलंय. हो यावी क्रॉस बॅटेड डीप मिड विकेट रिजनच्या अगदी जवळ कॅच होते. आणखीन एक ड्रॉप. आज संधीवरती संधी भेटते. आज संधीचं सोनं केलं जाईल का? 43 धावा अडवायच्या तर क्षेत्ररक्षण मध्ये दम हवा. कॅचेस होतात ड्रॉप. याच कॅचेस शेवटच्या क्षणाला मनाला टोचतात कारण की या मॅच मध्ये लेफ्ट हँडेड बॅटर जर अक्षय चालतोय तर बात चांगली बनतीये कारण की आतापर्यंत अक्षयला या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये शांत पाहिल्या. कदाचित वादळापूर्वीची शांतता अशीच असू शकते. या मॅच मध्ये बऱ्याच अपेक्षा त्याच्याकडून आहेत. सोडून दिल्या व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायर अगदी हलकेच वळतायत आणि तदनंतर व्हाईट बॉलचा इशारा मात्र दिला जातोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. बॅटच्या रडामध्ये लिडिंग एज फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. आणखीन एक वेगवान चेंडू. अजयच्या वेगासमोर मात्र अक्षयचा थाय लागला नाहीये. त्यानं मात्र काढता पाय घेतलाय. चले जावचा इशारा. अक्षय बॅक टू द डकआउट. पाहुणं वेड केलं, पाहुणं येड केलं. तुमच्या डीजेच्या आवाजामध्ये पागल केलं. संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचल्या 1515 ऑन अ स्कोर कार्ड. 43 धावेचं आव्हान आहे आणि सेकंड ओव्हरला जशी सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती 2 धावा. आता दुसऱ्या चेंडूवरती अक्षय सारख्या बॅटरला चले जावचा इशारा केला आणि तदनंतर दीपक आला मैदानामध्ये. आशेचा एकमेव किरण आणि आशेचा एकमेव दीपक अंधार दूर करू शकतो. सुरेख फटका बॅकफुटला जातोय. स्क्वेअर कट खेळाडू आहे. वेगानं जातोय. चेंडू पर्यंत पोहोचतोय. खाली वाकलाय. चेंडू पकडतोय. एक धाव कंप्लीट. एक खास धावेवरती समाधान मानावं लागेल. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. हो शॉट ऑन पूल स्टँड अँड डिलिव्हर पोहोचून जातोय डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर. येतोय हाय अँड हँडसम षटकार.
पुन्हा एकदा यावे, पुन्हा एकदा त्याच रिजनला तोच फटका आणि धावा किती भेटतील अंपायर शहानिशा करतायत. लेग अंपायरचे तर दोन्ही हात दिसतात वर आणि मेन अंपायरने देखील सांगितलं इट्स अ मॅक्सिमम. बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत, 2 षटकार आणि आता मात्र या मॅच मध्ये आग लावतोय बॅटिंग करत असताना नितीन, ज्यानं 6चा पाडा केला पाठ आणि संघासाठी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. अप्रतिम बॅटिंग चालू आहे. नितीन या मॅच मध्ये मात्र अगदी सांगतोय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मॅच मध्ये मात्र आग लावण्याचं काम मी करणार आहे. मी आहे, अजून मी बाकी आहे, बरंच काय अजून बाकी आहे. नितीन ऑन फायर. बॅकफुटला आणखीन एक, काय तो फटका, काय तो टप्पा, काय ती बॅटिंग एकदम ओके मध्ये. अप्रतिम बॅटिंग चालली आहे. बॅक टू बॅक हॅट्रिक येत आहे षटकार. वेलकम डीजे. हॅलो. अप्रतिम बॅटिंग सध्या मात्र तुम्ही पाहता. हॅट्रिक षटकार. कुठे होती मॅच, कुठे आणली मॅच, कुठे राहिली होती मॅच, कुठे बनवली मॅच, कुठे घडवली ही मॅच. कारण की आलेल्या तब्बल 18 धावांना शेवटच्या चेंडूवरती मॅच बिघडली आहे आणि समीकरण आपण पाहिलं तर येणारे तब्बल 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 9 धावेची. काय मॅच बनवली. म्हणून नेहमी म्हटलं जातं लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या भट्टीमध्ये माणूस राख नाही हिरा बनतो. हिरा बनून निखरला, हिरा बनून चमकला. नितीन या मॅच मध्ये 1 साइड हिरो बनला. A1 बॅटिंग. ओहो, सोडून दिला. एक्स्ट्रा धावा ऍड होईल. व्हाईट बॉलचा इशारा. एक असतं पराभव टाळण्यासाठी खेळणं आणि एक असतं जिंकण्यासाठी खेळणं. या दोन्ही गोष्टींचा मात्र खऱ्या अर्थानं अभ्यास वेगळा आहे. कारण की या मॅच मध्ये जिंकण्यासाठी खेळलं जात आहे, पराभव टाळण्यासाठी खेळणं वेगळं असतं. या मॅच मध्ये विजय हवाय प्रत्येकाला. पुढे आलाय खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, टर्न होतोय. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र आपण पाहिली तर शशिकांत सध्या आपण पाहतोय अगदी गोलंदाजीसाठी. अगदी फिरकीचे जादूगर आहेत, लेजंड आहे, अनुभव आहे. मात्र मॅच सध्या आपण पाहिली तर थोडीशी हवा काढून घेतली होती आणि नितीनने. यावेळी देखील फुल टॉस चेंडू आहे. खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. एक नाही 2 खेळाडू. आता देखील कॅच होते. ड्रॉप. संधी 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 या मॅच मध्ये प्रत्येकाला भेटते, पण त्या संधीचं सोनं होत नाहीये. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पूल. कदाचित धावा आता मात्र आहे 1 आणि संघाच्या धावसंख्येमध्ये आता मात्र जाऊन पोहोचते 39. उद्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे. कुपन आहेत 3 आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ. उद्या कोणाच्या घरामध्ये कोणती वस्तू जाईल, कारण की कधी नशीब बनेल आणि कधी नशीब झळकेल सांगता येत नाही. नितीन शिंदे यांच्या माध्यमातून शशिकांत भाऊंनी विकेट घेतली की तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वा, उद्या मिक्सर आहे लकी ड्रॉ मध्ये, टेबल फॅन आहे आणि इस्त्री आहे. म्हणजे अर्धा संसार आहे उद्या. आणि लकी ड्रॉ, नक्की लकी ड्रॉ भरत जा. कधी नशीब झळकेल हे सांगता येत नाही. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गिरक्या घालतोय आणि अगदी डिक्लेअर धावेसाठी, एका धावेसाठी निघून जातोय. नशीब उद्या लकी ड्रॉ मध्ये कोणाचं असेल. ही कुसरूंची स्पर्धा. लकी ड्रॉ मध्ये प्रेक्षक जर उद्या एखादी गोष्ट घेऊन घरी गेला की घरचे नक्की बोलतील की पुढची प्रीमियर लीग कधी आहे आणि पुढचा लकी ड्रॉ कधी आहे. हे खरंय. उद्या कुपन्स वाटले जातील, त्याच्यावरती नाव नंबर वगैरे सर्व असेल. ते कुपन भरून तुम्ही परत द्यायचे. या मॅच मध्ये शॉर्ट आर्म अगदी लॉफ्ट केला चेंडूला. डीप स्क्वेअर एक रिजनला गिरक्या घालतात. अंदाज चुकला गेला आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. आता झाला स्कोर लेबल. विजयाची 3री धाव अजून राहिली आहे, मात्र त्यासाठी थांबावं लागेल. मॅच 1 साइड बनले.
नितीनने जी सुरुवात केली, नितीन या मॅचचा खरा हिरो, वन साइड हिरो राहिलाय, A1 राहिलाय नितीन. बॅकफुटला शॉट अमोल आपल्या अंदाजामध्ये संपवले मॅच. नितीननं षटकार लगावला आणि या मॅचला मात्र त्याने केले फिनिश. विजय राहिलाय संघ या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर अर्थातच AKB चॅलेंजर्स विजय राहिला या मॅच मध्ये आणि विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड, हार्ड लक बॅड लक KBC फायटर्स. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन, वेलकम. या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम बॅटिंग राहिले नितीनची. आलेले हॅट्रिक षटकार आणि तिथून नितीन मॅच घेऊन गेला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब मात्र त्याच्या नावावरती राहिला.